नाही, हे बघा, आक्षेप नोंदवण्याचा विषय जो आहे थोडासा समजून घेतला पाहिजे। ज्या वेळेला राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षण उपसमिती, मंत्रिमंडळ उपसमितीचे हे सगळे सदस्य आलेले होते, त्यावेळेला मनोजदादांच्या सोबत उभा असलेला मी एक मराठा समाजातला आंदोलक म्हणून उभा होतो आणि त्या जे सरकार चर्चा करत होतं मनोजदादांच्या सोबत, ती चर्चा कानानं ऐकणारा एक त्यापैकी जे 2-4 लोक असतील त्यापैकी एक मी होतो आणि ते चर्चा ऐकत असतानाही मला काही संशय आणि शंका येत होत्या। पण ठीक आहे, तो चर्चेचा भाग असतो, काही गुप्त असतात। पण ज्या वेळेला त्यांनी एक कागद हातात दिला मनोजदादांनी तो कागद माझ्या हातात दिला, कारण मनोजदादाला माहिती होतं की योगेश केदार हा नुसता अभ्यासक नाही, हा नुसता ॲडव्होकेट नाही, तर ही ओबीसी आरक्षण चळवळ उभा करणारा एक तरुण आहे, निष्ठेनं प्रामाणिकपणे समाजासोबत लढणारा एक मराठा तरुण आहे। म्हणून त्यांनी माझ्या हातात ती जबाबदारी दिली की सरकार फसवत तर नाही ना, सरकारने यात काही घोटाळा तर केला नाही ना, असं त्यांचा एक प्रश्न होता। मग माझी जबाबदारी आली। 6 कोटी मराठा समाजाच्या वतीनं मनोजदादा जर माझ्यावर जबाबदारी सोपवत असतील तर माझं कर्तव्य होतं की जे सत्य त्या जी आरमध्ये लिहिलेलं असेल, जे सत्य तिथं काय होतं ते मनोजदादाला सांगणं। जर काय समजा मी सरकारनं दिलेल्या गोष्टीला होमध्ये हो मिसळला असता तर महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पिढ्यांनी म्हटलं असतं की अरे योगेश केदार, तुला ज्यावेळेस आपला नेता, सर्वोच्च नेता विचारत होता की ह्यामध्ये काय खरं आणि काय खोटं सांग, त्यावेळेला तू सरकारसोबत मिलीभगत केली, सरकारच्या जी आरला हो म्हटला आणि आज आमच्या मुलांना इथं काही आरक्षण मिळायला तयार नाही। त्यामध्ये सगळ्यात मोठा दोषी कोण असेल तर योगेश केदार आहे। मनोजदादाला आपल्या कायदे माहीत नाहीत, कायद्याची भाषा कळत नाही, पण तुला कळतंय म्हणून जर त्यांनी तुमच्यावर जबाबदारी दिलेली असेल तर तू असं वागणं चुकीचं होतं असं पुढच्या पिढ्यांनी म्हटलं नाही पाहिजे। म्हणून मी एक वकील नात्यानं समाजाची भूमिका मांडायची जबाबदारी दिल्यामुळं मी त्यातला आम्ही अभ्यास केला, 2-4 अभ्यासकांना अजून विचारलं की जे मी बोलतोय ते खरं आहे किंवा खोटं आहे। सगळ्यांनी म्हटलं की योगेशजी तुमचं बरोबर आहे, तुम्ही काय करा, मनोजदादांना असं सांगितलं पाहिजे। मग आम्ही गेलो आणि सांगितलं की सरकार फसवणूक करायला लागलेलं आहे। आपली जी काय समज होती मराठा ह्या शब्दाला, मराठवाड्यातला जो मराठा आहे पूर्वी कुणबी होता, त्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळेल का, तर त्याचं उत्तर नाही होतं। कुणबी कॉमा मराठा, कुणबी कॉमा कुणबी मराठा याचे ज्यांच्या नोंदी आहेत अशाच लोकांना आरक्षण मिळणार आहे। आणि जे समजा पुढेही मिळवायचं असेल तर त्यात अनेक जाचकाठी दिसत होत्या, शब्दामध्ये फेरफार केलेलं दिसत होतं। माझं असं म्हणणं होतं की याला आपण सोप्या पद्धतीनं करू,